या गोमातेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हिचं अगोदरच एक ऑपरेशन झालेलं आहे आणि रोज प्लॅस्टिक खात असल्यामुळं पुन्हा दुसऱ्यांदा तिच्यावरती शस्त्रक्रिया करणं हे परवडणारं नाही आहे. त्यामुळे एक मूठभर चारा या गोमातेसाठी देणं आवश्यक असल्याचं जाणवतं. त्यामुळे भांडोगण फराटा ग्रामस्थांनी नक्की या गोमातेसाठी दर्शनाला येत असताना आपला एक मूठभर चारा जर आणला तर हिचं दिवसभराची व्यवस्था होऊ शकते. याकडे गोमाता भक्तांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ही गावातील ठिकठिकाणचा प्लॅस्टिक कचरा खात आहे गाई. हा अतिशय महत्त्वाचा व गंभीर प्रश्न आहे. प्रत्येक वागेश्वर भक्ताने एक मूठभर चारा हा जरी आणला तरी या गोमातेची रोजची व्यवस्था ही होऊ शकते. हा अतिशय महत्त्वाचा आणि या गाईला ऑपरेशन झाल्यामुळे अपंग असल्यामुळे घरोघरी जाता येत नाही आहे. ठिकठिकाणचा हा कचरा ही गाई खात असते. तरी या गोमातेला एक मूठभर चारा हा गोमाता भक्तांनी आणणं आवश्यक आहे, जेणेकरून ही जी रोजची व्यवस्था ही होऊ शकते. भांडोगण फराटाची गोमाता धोक्यात. भांडोगण फराटा येथील गोमातेचे आरोग्य धोक्यात.